हिंगोलीमध्ये रविकांत तुपकर यांच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्गावरती टायर जाळत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती आणि आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणीचं उपोषण सुरू आहे। या तरुणीची तब्येत खालावली आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पोलीस उपायुक्तांनी संबंधित तरुणीची भेट घेऊन विचारपूस केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपोषणाला बसलेल्या तरुणीनं जलप्राशन केलं। जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांच्या हस्ते या तरुणीनं पाणी घेतलं, मात्र उपोषण सुरू राहणार असल्याचा आग्रह तरुणीनं धरलाय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरात उपोषणाला बसलेली तरुणी राजश्री उमरे हिची अंबादास दानवेंनी भेट घेतली। आरक्षणाचा लढा जिंकण्यासाठी उपोषण हा एक मार्ग असला तरी दुसऱ्या मार्गाने आपण लढा जिंकू शकतो असं म्हणत दानवेंनी उपोषण सोडण्याची विनंती केली। शालेय पोषण आहारात मोठ्या प्रमाणात अळ्या आढळून आल्याचा प्रकार घाटंजी तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत उघडकीस आला। या घटनेनंतर पालकांमध्ये खळबळ माजली असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप पालकांनी केला। अमरावती जिल्ह्यात सततच्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। शेतीच्या सर्वेक्षणासाठी पीक विमा कंपनीकडे 88,000 शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्यात, तर आतापर्यंत 26,000 शेतकऱ्यांचे सर्वे पूर्ण झालेत। गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं परवानगी नाकारली, त्यामुळे गेल्या 27 वर्षांपासूनची परंपरा खंडित झाली। या विरोधात चाकरमान्यांनी धरणं आंदोलन करून निषेध व्यक्त केला। वाशिमचा रिसोड मालेगाव तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प तुडुंब भरलेत, तर सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांचं अतोनात नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। रावेरमध्ये तासाभरात 14 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। या जोरदार पावसामुळे खड्डे बुजवण्यासाठी टाकलेला मुरुम वाहून गेलाय, तर खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं वाहन चालकांना कसरत करावी लागते। नंदुरबार जिल्ह्यातील लांबोळा गावातल्या 2 कुटुंबातील जवळपास 10 सदस्यांना डायरिया सदृश्य आजाराची लागण झाली आहे आणि 4 जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात तर 2 महिलांवर शहादा इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आरोग्य विभागाच्या वतीनं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। तळेरे विजयदुर्ग मार्गावर 2 एसटी बसेसची समोरासमोर धडक झाल्यानं भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये 2ही चालक जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे। अमरावतीच्या परतवाड्यात 2 मजली इमारत कोसळली। या घटनेत ढिगाऱ्याखाली दबून 74 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय। आमदार राजेंद्र राऊतांनी दम भरल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी रोखठोक उत्तर दिलं। राजेंद्र राऊत यांचा बोलवता धनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप जरांगेंनी केला। देवेंद्र फडणवीसांनी डाव रचलेला आहे आणि त्यामुळे आमदार राजेंद्र राऊतांना दोष देऊन उपयोग नाही असं म्हणत मनोज जरांगेंनी राजेंद्र राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलं। आम्ही राजेंद्र राऊतांच्या मागे आहोत असं म्हणत मराठ्यांनी सातबारा तुमच्या नावावरती केलाय का असा सवाल करत भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी जरांगेंना टोला लगावला। तसंच जरांगेंचे ईडब्ल्यूएस आरक्षणाचे मारेकरी असल्याचा हल्लाबोल दरेकरांनी केला। मनोज जरांगे ईडब्ल्यूएस आरक्षणाचे मारेकरी आहेत असं प्रवीण दरेकर म्हणाले। बोगस प्रमाणपत्र प्रकरणातील पूजा खेडकरवर केंद्र सरकारनं मोठी कारवाई केली आहे। पूजा खेडकरला आयएस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं। पूजा खेडकरनं आयएस पदासाठी जमा केलेली कागदपत्र खोटी असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे।